नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे ठाण्याला, जिथे आपण काल गेलो होतो तिथे. तर आज काहीतरी सागर आणि आयुषला शॉपिंग करते. ते मला बोलले की तू पण आहे. म्हटलं ठीक आहे, आता घरी जातो तर मी पण जातो तिकडे. आता आपण इकडे खाडीच्या जवळ पोचलो आहे. तर निघूया आता आपण इकडनं. सागर पण डोंबिवली स्टेशनवर आलेला मगाशी, आता तो पोचला असेल तिथे. बघू आपण पुढे जाऊन. मित्रांनो, आज अख्खा स्कायवॉक खाली दिसतोय बघा. जेव्हा आपण कॉलेज जातो तेव्हा पूर्ण गर्दी असते इथे. काहीच सागर भेटला. आयुष कुठे? कॉल करतोय कधी. आयुष कुठे? येतोय बस. मित्रांनो, आपला एक मेंबर आलाय, हा फक्त दुसरा घ्यायचा बाकी आहे. तो बसमध्ये. आता त्याला आम्ही डायरेक्ट इकडेच बोलवलं आहे आणि आम्ही तेच फिरतो आता आतमध्ये, काय भेटतंय का बघतोय. काल जिथे पॅन्ट घेतली होती तिथेच आलो आम्ही त्या शॉपमध्ये. आणि मी खरं तर पहिली ह्या कलरची घेतलेली, नंतर मग लाईट ब्लूमध्ये एक बघितली. आता हा आला घ्यायला. मला तर वाटतं काय आयुषचं डायरेक्ट आता शॉपिंग झाल्यावरच येणार आहे, कारण तो अजून आला नाही. आणि आता आम्ही पहिल्या शॉपमध्येच गेले फक्त त्याला पॅन्ट घ्यायला. याला अजून काय घ्यायचं, बॅग, शर्ट वगैरे काहीतरी घ्यायचं आहे, पॅन्ट घ्यायचे आहे आणि स्निकर घ्यायचे तर स्निकर घ्यायचे. पण ते आता नाही घालू शकत तू. हां, अजून कुठे आहे मग साईडला? पहिलं शॉप कॅन्सल करून दुसऱ्या शॉपमध्ये आता आलो आहे आम्ही. बघू आता इथे भेटतं. इथे कलेक्शन चांगलं आहे पण टी शर्टचं वगैरे चारी साईडला मस्त कलेक्शन आहे. फक्त ह्याला जो कलर हवा आहे तो कलर भेटत नाही. ह्याला जो कलर हवा आहे ना थोडासा ब्लूइश टाईपमध्ये आणि हा ब्राऊन टाईपमध्ये भेटतो काहीतरी. लाईट ब्लूवर मस्त दिसणार, लाईट ब्लू आणि व्हाईट स्निकरवर. नाही रे, हा मस्त वाटतोय पण तू आणि तुझा स्किन टोन पण गोरा आहे ना. हे बघ इकडे पण आहे, ह्यांना विचारून बघ ना. ह्याच्यामध्ये नाही दुसरा कलर, ह्याच्यामध्ये दुसरा कलर आहे का? एकच आहे का रे कलर? अरे ग्रेशमध्ये पण येतो. हां अरे माहिती आहे थोडंसं ब्लू टाईपमध्ये. हा चांगला आहे रे. मोठा वाटत आहे. घाल बघू, लाव बघू अंगाला. पाठी बघ. बरोबर. नाही थोडंसं मोठं आहे. हां गाईज, जेव्हा माझा बायसेप येईल ना तेव्हा मला ह्या टाईपचं असं हे घ्यायचं आहे सँडो. जेव्हा चांगला बायसेप असेल तेव्हा. आता एकदम घाण वाटणार ते. मित्रांनो, आयुष्याला आयुष इज हिअर. आता तो काहीतरी बघतो त्याच्यासाठी टी शर्ट वगैरे. त्या दिवसाने मी फक्त सागरसोबत आलेलो, बाकी शॉपिंग तर ह्यालाच सगळी करायची. ह्याचं आणि माझं काही काम नव्हतं. आम्ही फक्त टाईमपाससाठी आलेलो, घरात कंटाळत होता म्हणून. इकडे पॅन्ट वगैरे पण एकदम भारी भारी आहेत, जॉगर्स वगैरेचे पण रेट वगैरे मस्त आहेत. फक्त आता ह्याला सगळ्यात पहिली बॅग घ्यायची, मग ती बघायला आम्ही आलो आहे. ट्रॅव्हल बॅग हवी आहे ह्याला. बॅग मी लास्ट टाइम घेतली होती. तुम्ही चोर बाजारवाला जर ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की रत्नागिरीला पण मी गेलो होतो तेव्हा अशीच बॅग घेतली. अरे हा बघा आला, आता आठवलं पाहिलं ब्लॉग चालू आहे म्हणून. तर तशीच ही बॅग, फक्त इथं कलर थोडा चेंज आहे. बाकी मी पण घेतली होती अशी एक. व्हिडिओ बनवली और सामान इस तरीके के कपड़े रहेगा, सामान पर रखोगे इसका भी। ये गिराक को जब हम दिखाते हैं गिराक का भाव उसके भाग गया कि आप लोग के अच्छे गिराक दूसरे बाजार में चाहते हैं अच्छा थे। ये कितना? 1700 अंदर भी उसी कपड़े में। अब सब ज़्यादा अच्छे, एक्स्ट्रा लोड डालो, पट्टा वट्टा हाथ में नहीं आया। ही गाईज पूर्ण आहे ना, म्हणजे ॲडजस्ट करू होतं. ॲडजस्टेबल बॅग आहे ही. तुम्हाला हवी तशी ॲडजस्ट करून मोठी आणि छोटी करू शकता तुम्ही ही बॅग. म्हणजे त्याच टाईपची ही बॅग आहे ब्लॅक कलरमध्ये. ही आवडली सागरला, ही घ्यायची आहे त्याला. बँक बॅलन्स नाही, त्याची बॅग बघितली ना तरी पण आम्हाला त्याची अवकाश समजून जाते. हां झूम करा. हात आला नाही लाईक बघितलं फक्त पाकिट बघा, तो बँक बॅलन्स चेक करायचा, विचार करा त्याच्या पाकिटात असं आहे बँक बॅलन्स तरी किती असते जस्ट इन. आणि हा माणूस तरी पण बार्गेनिंग करतो. जरा थँक्यू अंकल.
शॉप खायला मस्त. अरे नावच नाही वरती. नावाच्या जागी बॅग लावून ठेवलं. आम्ही लोकेशन हां लोकेशन सांगतो आम्ही. ते काय हे समृद्धी विकास प्युअर व्हेज जे आहे ना त्याच्या एक्झॅक्ट समोरच येते. आणि जर तुम्ही गेला तर ते काका तुम्हाला दिसणार ब्लॅक शर्टवाले. नाही मुझे रिग्रेट हो रहा है लाइक पहले 500 बोलना चाहिए 600-700 में दे देता भाई मैं पहले आपल्याला असं 500 बोलला असतं डायरेक्ट. अरे नाही दिलास तरी तू नाही रे. अरे भाई नाही रे भाई 1200 तर एवढं नाही कमी करत रे. अरे मैं खुद गया था कंपनी भाई एवढं नाही कमी. मी काल ना अरे ती 750ची अशीवाली पॅन्ट होती लाईटवाली. ती मी 500ला घेतली जास्तीत जास्त कमी करून माहिती आहे. भाई वो बार्गेनिंग कर करके ना मेरे को ऐसा मन नहीं है असं वाटतं रे पण बरोबर दिली. आणि बॅग पण नाही येणार कलर वगैरे डिझाईन बघ. हे बघा मित्रांनो ह्याला ह्याच्या साईडचं परफेक्ट भेटलं एकदम आ जाएगा वरती. हां बरोबर घातल्यावर येणार बरोबर. आएगा पर आणि या शॉपमध्ये ना असे शर्ट बीटचं पण कलेक्शन वगैरे खूप भारी आहे. पॅन्ट वगैरे पण इथे मस्त मस्त आहे तिथे. आणि शर्ट्स वगैरे पण आहेत. आणि इकडे एक्सेसरीजमध्ये पण खूप काय काय जसं की कॅप्स, ब्रेसलेट्स अँड चेन्स वगैरे. आणि म्हणजे आहे खूप काय काय चांगलं चांगलं आहे इथे कलेक्शन. अंकल आपके दुकान का नाम क्या है? रॉयल कलेक्शनमध्ये तुम्ही या. इथे तुम्हाला शर्ट्सचं वगैरे एकदम भारी भारी कलेक्शन भेटणार. हे काका असतील हे तुम्हाला दाखवते तिकडे एकदम हवं तसं. आणि बाकी एकदम भारी कलेक्शन वगैरे आहे. शिफन अगर तू ये वीडियो देख रहा है तेरे लिए गिफ्ट ले रहा हूँ 1 साल में महीना 2 महीना भाई ये तेरा पकड़. उसके लिए बहुत कुछ कलेक्शन है इधर शिफन के लिए. तर हा एक चेन बघतो याच्यासाठी. हे काढ डायरेक्ट टाकतोय काय. ते सागरने एक सँडो घेतला आणि आयुषने एक छोटीवाली एकदम चेन घेतली. ही एकदम भारी भेटली त्याला एकदम मिनीमध्ये असते. आणि अजून पण खूप काय आहे इथे. पण सागरला अजून काहीतरी घ्यायचं आहे हातात घालण्यासाठी. इथे टी शर्ट वगैरे बघतो आम्ही आता. थोड़ा पानी पिला दीजिए 250मध्ये 250मध्ये सगळे टी शर्ट्स आहेत इकडे. आहे ते वारे ना. FS सारखंच इथे पण कलेक्शन आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर इकडे येत असाल ना असा प्लॅन वगैरे करतात ते इथे इकडे प्राईस आणि कलेक्शन दोन्ही पण FS सारखं भेटून जाईल तुम्हाला. इकडे नॉर्मल शेलला म्हणजे मी खरं तर ह्याच्यात FSला जायचो पण जेव्हा लास्ट टाईम मला समजलं तर तेव्हा मी इकडे जायला लागतो. आयुषला बाउन्सर्स घ्यायचे. पानी का बॉटल खत्म किया बॉन्कर सॉरी बाउन्सर्स बोललो बॉन्कर्स घ्यायचे म्हणून अभी आले. मैंने पानी का बॉटल खत्म किया तो ये मेरे को प्यास लग रहा है. नाही रे डिहायड्रेट होणार आता बॉडी. ऊन पण लागतं ना तेवढं. सही आहे रे. बार्गेनिंग खड़े स्किल्स. खड़े मैंने बार्गेनिंग करवा दिया. आ जाऊंगा ना फिर से चलेगा. 100 रुपये कुछ खिला दिया 100 रुपये कम करवा ए हां अरे वा. अंबानी इसका दिखा वो रीशूट दिखा इसका. मी ना ती मागची क्लिप परत एकदा पुढे टाकतो. मग तुम्ही सांगा कमेंट करून कोणाला डायलॉग शोभला पाहिजे म्हणून. हां झूम करा. आता का नहीं जेब में मेरे 500 रुपये थे वो दिखाकर तुम लोग बोल रहे हो मैं अंबानी का ये क्या. एक भरोसे पे आया ये कुछ खिलाने वाला है तो ही मैं इसके लिए आया. मी नाश्ता नाही केलाय म्हणून घरातून. काय रे आगे कुछ है क्या. इकडे पुढे काय नाही. पुढे तेवढंच आहे कपडे वगैरेच ये आहेत. ना नॉर्मल शॉप्समध्ये वगैरे गेलो आणि तिथे काय आम्हाला म्हणजे ठीकठाक वाटलं. आम्ही थोडंफार काय काय घेतलं. ह्यांनी ते बॉम्कर घेतलं. आता जुडिओ मध्ये ट्राय करणार. हां सागरने बॅग वगैरे घेतले. हमने अपनी गरीबी देख ली इसलिए अमीरी करना अमीरी आता आम्ही अमेरिका करायला इकडे आलो आणि आम्ही लोकांनी ट्राय वगैरे केली. ट्राय वगैरे करायला भेटत नव्हती. तर आता आम्ही झुडिओमध्ये आलो. इथे ट्राय करू आम्ही एकदा. हे बघा झुडिओच्या ट्राय रूममध्ये जाऊन हा ट्राय करणार आहे. हे ना एक मिनिट आम्ही लोक आतमध्ये गेलो होतो आणि तिकडे सीन असं झालं की ना मुलांचा जो म्हणजे शॉपिंग एरिया आहे ना तो अजून ओपन नव्हता झालेला आणि त्यामुळे आम्हाला परत बाहेर यावं लागलं. आणि ह्या बिचाऱ्याच्या ट्रायल रूममध्ये बॉन्कर ट्राय करायचं स्वप्न राहिलं तसंच आणि ह्याचं पण तसंच राहिलं. परत देऊ आपण हवं तरी. मी पुन्हा येईन. तर आता सागरची आम्ही मस्करी केली. सागर एवढा सिरियस येईल आम्हाला वाटलं नव्हतं. डायरेक्ट नाश्ता करायला मॅगडीमध्ये घेऊन जातोय. आणि खरंच नाश्ता नाही रे भाई. अरे म्हणजे ते तरी नाश्ताचा टाइम ना आता. मी गरीब हां मी आणि आयुष्यनं आम्ही लोक घरातून येत होतो ना तेव्हा आम्ही घरातल्या सांगितलं नाही सागरसोबत चाललं आम्ही नाश्ता वगैरे इकडे नाही करणार डायरेक्ट बाहेरच. आणि याला आम्ही असंच बोला आम्हाला वाटलं वडापाव वगैरे खाल्लं नाही. हा डायरेक्ट बोलतो मॅगडीला जाऊया. बघू आता मॅगडीला जाऊन काय सीन करणार. स्पेशल मी स्पेशल मिल डायरेक्ट. तर फर्स्ट इयरमध्ये असताना आम्ही ना 3दा आलो इकडे मॅगडीला. आता पण आलो आहे बघा इकडे.
ह्या लोकांसोबत. लास्ट टाइम पण आपण आलो होतो इथे, आता ह्या टाईमला पण आलो आहे. आता आम्ही टेबलवर आलो इथे आणि 30 नंबर आहे आमच्या ऑर्डरचा. आम्ही तिघालो त्याआधी आम्ही सुद्धा इकडे यायचो 2 टाईम, म्हणजे मी ह्याच्या आधी 2दा आलो इकडे, पण तेव्हा आमचे अजून जास्त मित्र 5-6 जण आमच्या होते. आता कमीच आहेत पण तरी पण बूट्स ले ना. हे बघा. आणि जे आमचं लास्ट टाइम होतं म्हणजे ज्या दिवशी त्या दिवशी आम्हाला ह्यांच्यासोबत कुठे जायलाच नाही भेटला. नाही मला एन्जॉय वगैरे करायचं पूर्ण फिरलो. मेरे पास भी नहीं है फॉर्मल कपड़ा मेरा, लेकिन ना ठीक आहे. खुद रील बेचता है भाई, खुद रील बेचता है. बड़े लोग, बड़ी फैन फॉलोइंग सागर भाई की. और एक बुटीक वाले बेचते हैं भाई. और एक इसको सब लोग जानते हैं. फेमस बंदा. हां ह्याला तर हा एक मिनटं परत दाखव. बघा याची आय डी नीट बघा, फॉलोअर्स बघा. हां बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से पूरी पिक्चर बची काय. तुम्हाला ना मी एक ट्रान्सफॉर्मेशन दाखवतो बघा. हा बंदा बघा आणि हा बंदा बघा. हे नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन हा बघा, हा आणि हा बघा. दोघं नुसते वाढलेत आणि मी इतक्या वर्षापासून आहे तसंच आहे मी अजून पण. आम्ही परत आलो इथे स्टुडिओमध्ये. हे बघा आता बघू आम्हाला चालू भेटेल का मेन्सवालं सेक्शन. आता जाऊन आलो ते मेन्सवालं सेक्शन अजून ओपन पण नाही झालं, तर आम्ही डायरेक्ट निघालो आहे बघा. पोरींच्या कपड्यांमध्ये किती व्हरायटी असते बघा आणि पोरांच्या कपड्यांमध्ये बघा किती व्हरायटी असते. भाई वो मतलब क्या है ना, हम लड़कों के लिए ऑप्शन, बट लड़के के पास ऑप्शन बहुत है. नाइन्सावी आहे ती, 9 आता ह्याने एक घेतलं आहे पॉर्शवाला. एक मिनट थांब रे, पॉर्शवाला घेतलं आहे ह्याने. आता नंतर दाखवायला कधीतरी. हे बघा हा गॉगल बघा, ह्याची प्राईस बघा आणि हा वाला बघा. हे प्राईस दाखव आता, ह्याची प्राईस बघा. हाँ ये अच्छा लग रहा है. बघितला किती डिफरन्स आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. प्राइस काय आहे अरे हा बिल. तर गाईज आता सगळ्यांची शॉपिंग वगैरे झाली आहे करून. आता आम्ही लोक निघालो इकडे ठाण्याला झालो आहे. हे लोक इकडनं जातील, मी इकडनं जाईन. ब्लॉगमध्ये असं ग्रीन कलर की शर्ट में. अरे का जल्दी कर. चल बाय. लास्ट ब्लॉगपासून मी बोलतोय की हे आमची लास्ट मीट आहे, डायरेक्ट सेकंड इयरमध्ये भेटणार. ट्रेन गेली बिचाऱ्याची. रुकी चल बाय. चले बाय. लास्ट ब्लॉगमधून आम्ही बोलतोय की आता आम्ही सेकंड इयरला भेटणार, पण आम्ही भेटतोय. भेटू आम्ही परत. चल बाय. तर मित्रांनो मी आता घरी जायला निघालो आहे आणि आज खरं तर मम्मीचा बड्डे. मम्मीला घेऊन फिरत होतो, मी मित्रांसोबत फिरतोय. मम्मी आता घरी जाऊन खूप ओरडणार कारण 1 वाजले, मी काही 9ला बाहेर पडलोय. मम्मीचा बड्डे आणि केक पण मम्मीनेच बनवलाय. तरी ना लोक जे बाहेरून केक ना त्यापेक्षा हा केक बनवायचा. हा असा केक एकदम मस्त होतो, जाड एकदम. हा बघा ह्याच्यामध्ये काय केमिकलचं वगैरे पण काय नसतं, म्हणजे एकदम चांगलं असतं हे केक. असे म्हणजे जे आणतात ना ते बाहेरच्या केकपेक्षा तरी खूप चांगले असतात ते.